नमस्कार, मी प्रवीण पवार. तुम्ही पाहत आहात चिकलू मिकलू. सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि यूट्यूब चॅनलवर आजचा व्लॉग मी टाकत आहे की निसर्ग किती सुंदर आहे आणि आपण किती विद्रूप आहोत. आपलं विद्रूप म्हणजे आहेच म्हणा, आता जास्त नाही, मनुष्यही सुंदरच आहे म्हणा, पण कधी कधी ते विद्रूपपणा बाहेर निघतेच निसर्गासमोर, आपल्यासमोर. तर निसर्गाची एक सुंदर गोष्ट दाखवायची होती तुम्हाला की हे पहा, हे माझ्यासमोर एका बॅगमधून, एका पोत्यामधून हे जे पक्षी आहेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे पक्षी नाही आहेत. हे पक्षी म्हणजे पक्षीच आहेत, बरोबर. मग पोपट असो, पारवे असो, काळवे असो, आपलं कावळे असो की बाकी टिवटिव्या असो, अधिक कोणते कोणते नाव आहेत तेले, चांगले चांगले नाव आहेत. तर हे पहा, कावळा आला, पोपट आला, पारवे आले आणि एकत्र ते मस्त त्या बॅगमधले जे दाणे आहेत ते टोचकण्या मारू मारू टिपू राहिले. बाकी तर कसं आहे, आपल्याला तर जेवढंही भेटलं तेवढं कमीच आहे. त्याचं तसं नाही आहे. त्याचं कसं आहे, एक एक दाना आणि आताचंच पहा फक्त, आता ते खाऊन घेतील, निघून जातील दुसऱ्या ठिकाणी, तिथं शोध घेतील, त्याला भेटणंच. निसर्गानं सगळ्याची व्यवस्था लावून ठेवलेली आहे, तर त्याला कुठं ना कुठं भेटणंच दाना पाणी. पण जसं की आपण म्हणजे किती आपण लोभी आहोत, आपण किती स्वार्थी आहोत की आपल्याला सगळं आपल्यालाच पाहिजे. बाकी तर ठीक आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्यात भेदभाव नाही आहे का नाही. तेच दाणे पारवे खाऊ राहिले, तेच दाणे पोपटे खात आहेत, तेच दाणे कावळे खात आहेत, तेच दाणे चिमण्या खाऊ राहिले. आपलं तसं नाही आहे. आपलं कसं आहे, आपल्याजवळ आहे कलर, आपल्याजवळ आहे देवधर्म, आपल्याजवळ आहे जाती, आपल्याजवळ आहे धर्म, आहे की नाही. आपल्याजवळ आहे देश, आपल्याजवळ आहे प्रदेश, आणि एवढ्या याच्यात आपण आहे वाटलेलो. बाकी तर ज्याला जे समजायचं आहे ते समजून घ्या. आणि हीच तर मोठी विद्रूपता आहे आपल्या मनुष्य जातीची, मनुष्य प्राण्याची. बाकीच्या प्राण्याजवळ तसं नाही आहे, आणि तेच निसर्गानं जपलेलं आहे. आणि तेवढीच निसर्गाजवळ शक्ती आहे की आपण आपल्या हिशोबानं कसंही राहू, पण निसर्ग त्याच्या हिशोबानं संतुलन ठेवतच असते. बाकी धन्यवाद, बाय बाय.